नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदभरती संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठी भरतीची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल, तसेच जिल्हा न्याय जागा किती असतील हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. जी काही अपडेट आलेली आहे ती रायगड जिल्ह्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महसूल विभागातील गट क गट रिक्त पदांची माहिती सादर करण्यासंदर्भात कोकण विभागातील ही महत्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध झालेली आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय रायगड, महसूल व वन विभाग यांच्या मार्फत सेम प्रकारचं पत्र इतरही जिल्ह्यांमार्फत प्रसिद्ध होईल. त्या जिल्ह्यानुसार आपल्याला समजेल की ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी या पदाचे किती जागा भरायच्या आहेत. ते आता रायगड जिल्ह्यामधून ही महत्वपूर्ण अपडेट आहे. गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांची माहिती सादर करण्याच्या संदर्भाचे हे पत्र आहे. उपरोक्त विषयास अनुसरून या जिल्ह्यांच्या तसेच आणि संस्थ उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील गट ब राजपत्रित गट क संवर्गातील माहे डिसेंबर 2025 अखेरची रिक्त पदांची विहित नमुन्यातील माहिती यासोबत सादर केलेली आहे. म्हणजे डिसेंबर 2025 अखेरीस जी काही पदे रिक्त आहेत त्या रिक्त पदांची माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यामध्ये गट ड स्वरूपाचे पद आहेत, गट क स्वरूपाचे आणि गट व राजपत्रित या स्वरूपाचे रिक्त पदांची संख्या या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेली आहे. गट ब राजपत्रित यामध्ये लघुलेखक, निम्न श्रेणी तसेच उच्च श्रेणी असेल. नंतर गट क स्वरूपाची यामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी असेल. गट क संवर्गामधील मंडळ अधिकारी कक्षमधील पदे असतील किंवा ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी ही पद आहे. नंतर पुरवठा विभागातील पदे असतील. नंतर गट क संवर्ग महसूल सहाय्यक हे पद आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर लघु टंकलेखक, वाहन चालक, उपविभागीय आयुक्त कार्यालयाची तर जे काही पदे आहेत ती पदे असतील. तर आपल्याला या सर्व पदांची माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी या पदाची एकूण रायगड जिल्ह्यामध्ये किती जागा शिल्लक आहेत, किती भरायची आहेत. एकूण सरसेवा पद्धतीने मंजूर पदसंख्या जर आपण पाहिली तर 510 पदे या ठिकाणी आहेत. 510 पैकी जी भरण्यात आलेली पदे आहेत ती 510 पैकी 429 जागा या ठिकाणी भरण्यात आलेली आहे. आणि शिल्लक ज्या जागा आहेत 81 जागा या ठिकाणी भरायच्या आहेत. तर 81 जागेसाठी या ठिकाणी सरळ सेवा पद भरती जाहिरात अर्थात रायगड जिल्ह्यासाठी 81 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे. 1700 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यामध्ये 81 पदे हे रायगड जिल्ह्यामधून तुम्हाला पाहण्यास भेटणार आहेत. अशा प्रकारचे सेम पत्र जे आहे ते इतर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मार्फत प्रसिद्ध होईल. जिल्हावाईज जागा किती आहे ते आपल्याला ज्यावेळेस सविस्तर जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला समजेल. परंतु जिल्हावाईज माहिती देखील या ठिकाणी सादर करण्यात येत आहे. त्यानुसार देखील आपल्याला समजते की ठीक आहे. तर महत्वपूर्ण अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये इतरही पदे आहेत जे ग्राम महसूल विभागांतर्गत येत असतात. त्यामध्ये गट ड संवर्ग जर आपण पाहिलं तर शिपाई हे पद आहे, रखवालदार पद आहे, स्वच्छक हे देखील पद आहेत. तुम्ही ज्या पदासाठी इच्छुक असाल त्या पदाकरिता तुम्ही या ठिकाणी जागा पाहू शकता. तर ही महत्वपूर्ण अपडेट होती. ते काही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारू शकतात. आणि माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं. तर भेटूया नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.